जुन्या विद्यार्थ्यांचं होतं काय, जो 5-7 वर्ष नंतरही समजा दिसतो, तो मुळात तो असं बघितलं की तो लपण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली गोष्ट का, की बाबा सरांना काय वाटेल अजून पोस्ट कार्ड लिहिणी वगैरे, कारण मी थोडासा थेट बोलत असतो. बरोबर. आणि असा कोणता मुलगा नाही की त्या ठिकाणी त्याचा जनरली संपर्क आलेला नाही किंवा तिथे बरेच जण ओळखत नाही, कारण ते MPSC चे बरेच विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त आतापर्यंत गेली 10-12 वर्षापासून संपर्क आहे आणि तो लक्षात येतो की आपण याला कुठेतरी बघितलेलं किंवा याचा आपल्याशी संपर्क आहे. मग अशा वेळेस सहज जेव्हा तो येतो किंवा एखादा डायरेक्ट फेस टू फेस भेटतो, त्यावेळेस सहज चर्चा निघाल्यानंतर माझा मेन मुद्दा एकच आहे की जुन्या मुलांमध्ये एक सॅच्युरेशन आलेलं असतं. या सॅच्युरेशनमुळे काय होतं की यांच्यात असं वाटतं की आता आपण जो अभ्यास करते हाच ओके आता, आणि कशाला काय कोणाला विचारायचं. पण ते काय होतं, त्यांच्या आतून एक भीती असते की समोरचा काय म्हणेल, म्हणजे जो मार्गदर्शक असेल किंवा आणखी कुठे काय असेल तर ते हे काय म्हणतील. पण माझं जुन्या मुलांना आजही एक म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी तुमचा मतलब साधा. बरोबर. हा विचार करू नका की या कोणाला काय वाटेल. कुठल्याही विषयाचा शिक्षक असो, जा तुमचा प्रश्न सोडून घ्या. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. जोपर्यंत तुम्हाला पोस्ट नाही ना, तोपर्यंत तुम्ही एक पायरी खालीच आहे. बरोबर. मग अशा वेळेस जिथून आपण कदाचित सुरुवात केली, कुठल्याही विषयाची असो, कुठलेही कोणी असो, त्यांच्या संपर्कात राहणं म्हणजे पॉझिटिव्हिटी असतं. नाहीतर आज जुने विद्यार्थी किती निगेटिव्ह झाले, त्यांना ही एक भीती. पण भीती कशाची? माझं म्हणणं आहे, करिअरपेक्षा या जगात मोठं काय आहे सध्या? करिअरपेक्षा तुमचा अपमान पण कमीच आहे. खरंय. करिअरपेक्षा अपमान कमी आहे, हे पहिले वाक्य लक्षात घ्या. बरोबर. त्याच्यामुळं आपलं काम करणे म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला ज्या विषयात कमी मार्क्स पडले, कुठलाही विषय असो, तुम्ही त्या व्यक्तीला की जो 4 गोष्टी तुम्हाला सांगू शकतो, तो एकदा भेटला नाही म्हणून बरेच जण जाऊ द्या, नाही भेटला तर राहिलं, मग तो तसाच राहून जातो. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे की तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, 4दा त्या ठिकाणी भेटा. तुमचं काम झालं पाहिजे त्या अँगलनी त्या व्यक्तीला तुम्ही भेटून तुमचं मार्ग करा. आता जुन्या पोरांना वाटतं आपण सगळंच वाचलं, आपल्याला सगळंच येतं. अरे पण मागचे पाढे 55 व्हायला लागले, त्याच्यामुळे ते त्याचा प्रश्न कसा सोडवणार? बरोबर. मेन काय आहे, रिझल्ट आहे का? नाही. मग याचा अर्थ सब घोडे 12%. खरंय. ज्याने फॉर्म भरला नाही तो पण, आणि ज्याने इंटरव्ह्यू दिला तो पण.